विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले होते, जर मराठीची गळचेपी होत असेल तर तिथे कानाखाली आवाज हा काढलाच पाहिजे असे त्यांनी मनसैनिकांना आदेश दिलेले होते। आणि त्यानंतर मात्र मनसैनिक चांगले चवताळून उठले। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे मराठी संदर्भात घटना होत होत्या अशा प्रत्येक ठिकाणी मराठी जनांनी आणि मनसेनं आंदोलन केलं। तेव्हा या संदर्भात खरं तर सुरुवात झाली ती म्हणजे व्यापाऱ्यांच्या आंदोलनापासून। व्यापाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार दिला होता। मीरा रोडमध्ये एका दुकानदारानं या संदर्भात मुजोरी दाखवल्यानंतर मनसैनिक चिडलेले होते, त्याच्या कानाखाली आवाज काढला आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं होतं। खरं तर या आंदोलनाला सुद्धा पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, तरी देखील हा मोर्चा निघालेला होता आणि याच मोर्चाच्या विरोधात मराठी जनांनी मनसेनं मोर्चा काढायचं ठरवलं। मराठी एकीकरण समितीनं मोर्चा काढायचं ठरवलं, त्याला मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। मोठा फौजफाटा मीरा रोडमध्ये बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेला होता आणि अशा वेळी सामान्य मराठी माणसाच्या नेतृत्वात हा मोर्चा झाला। कारण आदल्याच रात्री अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटेच अटक केलेली होती, त्यांना ताब्यात ठेवलेलं होतं। त्याचप्रमाणे अनेक मनसैनिकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे कोणाच्या नेतृत्व हा मोर्चा निघणार की नाही अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली असताना मराठी जनसामान्यांनी उठून मीरा भाईंदरमध्ये हा मोठा मोर्चा काढलेला होता आणि या ऐतिहासिक मोर्चाची सगळ्यांनीच दखल घेतली आणि त्याच मोर्चाची दखल घेत त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी आज राज ठाकरे यांचा मीरा भाईंदरमध्ये आज सभा असणार आहे। म्हणूनच आजच्या सभेची मोठी उत्सुकता मीरा भाईंदरकरांना आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठी जनांना सुद्धा लागली आहे।